5 वर्ष झाली लग्नाला पण नुसतं हेच करत बसलीये. जेवायला वाडा सगळं करा. एवढे दिवस झाले पण अजून घर घेतलं नाही. तिकडचं तिकडच्या घरी न्या, तिकडून दुसऱ्या घरी न्या, हेच करत बसलीये. अगं आता सुखानी खाऊ दे की, येईल की घर घ्यायला नवीन. पण कधी घेणार आहे घर तुम्ही? अगं तू बघती ना आता काय चाललंय, माझा पगार कमी आहे, अगोदरचे लोन थकलेत सगळे, त्याचं सिव्हिल खराब आहे, कसं घ्यायचं घर? मग हे अगोदर नाही कळलं का तुम्हाला? अगं ये जा, नाही जेवायचं मला, बस तू. नका जेवू, माझ्या पोटाला नाही खाते. स्वामी, तुम्ही बोलता ना की भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. कुठे आहे तुम्ही? कुठे आहे स्वामी तुम्ही? रुपेश, भिवू नकोस, चल माझ्यासोबत चल. होतं रे, नाराज होऊ नको. तू आता आलाय सायशा होमकडे मित्र. ओके, सायशा होमचा हा हेतू आहे की आपण प्रत्येक सामान्य लोकांना हक्काचं घर बनवून देणार आहे. ओके, कमीत कमी व्याजदर, कमीत कमी डाऊन पेमेंट मध्ये आपण हक्काचे घर मिळवून देणार आहे. आता माझ्या समोर बघ, रेडी मध्ये आणलेलं आहे. दुसरी गोष्ट, टाइम असेल तर अंडर कंस्ट्रक्शन पण बघून घे. अंडर कंस्ट्रक्शन पण आहे. हेतू आपला सायशा होमचा एकच आहे की सर्वसामान्य लोकांना आपल्याला घर बनवून द्यायचंय. ओके, नाराज होऊ नको, स्वामी तुझ्या पाठीशी आहे. धन्यवाद स्वामी.